नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूर जिल्ह्यातील सलगरा बुद्रुक या ठिकाणी। याचं कारण आहे की आज खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या आठवडी या ठिकाणी खंडोबा यात्रेचं या ठिकाणी सलगऱ्यामध्ये आयोजन केलं जातं। आपण पाहू शकताय हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनाला आपल्याला पाहायला मिळते। नेमकं खंडोबा यात्रेचं कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे आज या ठिकाणी पाहतोय की आपण तो या ठिकाणी आज मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या आठवडी या ठिकाणी खंडोबा यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि 7व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी या ठिकाणी सांगता होत असते। आपण हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आज सलगरा बुद्रुक येथे खंडोबा यात्रेनिमित्त या ठिकाणी भाविक दर्शनाला आल्यास आपल्याला पाहायला मिळते। नेमका खंडोबा यात्रेचं या ठिकाणी कशा प्रकारचं नियोजन केलं जातंय। आज भव्य दिव्य या ठिकाणी जे खंडोबाचं मंदिर या ठिकाणी उभा करण्यात आलेलं आहे। आज तर ज्यांच्या हस्ते ह्या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या हस्ते हे मंदिराची उभारणी झालेली आहे। आपण पाहू शकता की खंडोबा यात्रेचं या ठिकाणी आयोजन केलेले या ठिकाणी ग्रामस्थ आहेत, ज्यांच्या हस्ते हा खंडोबा मंदिराची उभारणी झालेली आहे। आज भव्य दिव्य या ठिकाणी खंडोबा यात्रा भरते। या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा या मंदिराला दर्जा आहे आणि आपल्यासोबत सलगरा बुद्रुकचे माजी सरपंच व लातूर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महादेवजी साळुंके आहेत। सर, काय सांगाल की कशा प्रकारचं या ठिकाणी मंदिराची उभारणी झालेली आहे आणि कशा प्रकारचं या ठिकाणी यात्रेला स्वरूप आलेलं आहे? नाही, ही तर अनेक वर्षापासून सलगरा बुद्रुक या ठिकाणचं जे खंडोबा मंदिर आहे हे चार गावच्या शिवेवर बसलेलं एक जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी अनेक वर्षापासून या 66ला यात्रा भरते आणि हे जे मंदिर भव्य दिव्य जे उभारले ते सर्वांनी स्वतःच्या कष्टाने म्हणजे निधी गोळा करून वर्गनिधी गोळा करून सर्वांनी वर्गणी करून हे मंदिर उभारलेलं आहे आणि आज रोजी ह्या मंदिराला लातूर जिल्ह्यात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे। त्यामुळे शासकीय अनुदान बी यावर्षी या ठिकाणी मिळालेले अनेक वर्षे आता मिळतच राहणार आहे। त्यामुळं या ठिकाणी परिसरातील एक 4-5 गावासाठी एक चांगलं भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि असाच इथं कार्यक्रम आणि असंच एक सौंदर्य म्हणा किंवा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे की गावकऱ्याचं किंवा या इतर परिसरातल्या गावकऱ्याचं की एक पर्यटन स्थळ कसं निर्माण होईल, ठिकाणी आपल्याला एक रम्य वातावरण राहावं आणि या ठिकाणी लोक येऊन पाहण्यासाठी किंवा इथे एक शांत बसण्यासाठी यावं म्हणून एक आम्ही झाडाची लागवड या ठिकाणी करत आहोत आणि असंच एक चांगलं रम्य वातावरण या ठिकाणी निर्माण करण्यासाठी सर्व गावकरी परिश्रम घेत आहेत। या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था असेल हे सर्व गावकरी स्वतः मिळून करतात, तरी असंच पुढेही चालत राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। गेल्या 2 तारखेपासून आपण पाहतो की 7 दिवसाचा खंडोबा नवरात्र महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे। आज सलगरा पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते। ज्यांनी या मंदिरासाठी कष्ट घेतलेले आहेत अशी एक कमिटी या ठिकाणी स्थापित केलेली आहे। आपण पाहतो की गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कशा प्रकारचं मंदिर होतं, या ठिकाणी जुनं मंदिर होतं, मात्र यांनी परिश्रम घेतल्यामुळे या ठिकाणी या मंदिराला भव्य दिव्य अशी शोभा आलेली आहे। आपल्यासोबत वार्ताहर स्वामी म्हणजे गावचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत। सर, काय सांगाल की या मंदिराची उभारण्यासाठी आपण तयारी कशा प्रकारची केलेली होती? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी आभार मानतो आणि आज 7 डिसेंबर 2024 शनिवार, आज चंपाषष्ठी 59 अशी या ठिकाणी पारंपरिक या जागृत देवस्थान खंडेरायाचा यात्रा महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ आज 300-350 वर्षाची परंपरा आहे या मंदिराची। हा जागृत देवस्थान आहे। या 3-4 गावच्या या शिववरती बसलेलं मंदिर बोरी, सलगरा, बोकणगाव, दगडवाडी, रामपूर या 4-5 गावच्या ह्या शिववरती मंदिर बसलेलं आहे। गेल्या 300 ते 400 वर्षापासून या मंदिराची उभारणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो। सर्व ग्रामस्थ सगळे प्रयत्नात असताना आमच्या सर्वांच्या काही कष्टातून यावर काम करण्यात आलं नाही, पण 2016मध्ये या ठिकाणी या मंदिराची उभारणी करण्याचं ठरवलं आणि आमच्या गावचे सरपंच महादेव साळुंके आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही मंदिरापाशी आलो आणि या मंदिराची पूर्ण जागा स्वच्छ करून या ठिकाणचं मंदिर जुनं काढून या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं मंदिर
सर्व गावाच्या वर्गणीतून गावकऱ्याच्या सहकार्यातून परिसरातील या पंचक्रोशीतील लोकांच्या सहकार्यातून ही मंदिर उभारण्यात आलेलं आहे. कारण का अनेक वर्ष असंच पिढ्यानपिढ्या गेले आमचे सर्व पूर्वज या ठिकाणी यायची यात्रेला आणि म्हणायचे की या ठिकाणी आपण मंदिर बांधलं पाहिजे. पूर्वजांना मंदिर काही बांधलं झालं नाही, पण आमच्या हातानं या ग्रामस्थाच्या सहकार्यातून या मंदिराची उभारणी या ठिकाणी झाली. हे आमचं भाग्य समजतो. आणि मला वाटतं 2017-18मध्ये आमच्या माननीय माधवराव साळुंके यांनी या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा या ठिकाणी आणून दिलेला आहे. आणि वर्षाला जवळजवळ शासनाचं अनुदान या ठिकाणी भरपूर येत आहे. त्याच्या वतीने या ठिकाणी मंदिराचा कायापालट करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि भविष्यामध्ये या मंदिराचा आम्ही एवढीच प्रार्थना करूया देवाच्या चरणी की या ठिकाणी पर्यटन स्थळ या ठिकाणी उभं राहावं. आणि असे आम्ही शासनादरबारी प्रयत्न करून आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न करणार आहोत. तर अशा प्रकारे या सलगरा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना भाविकांना या ठिकाणी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी ही कमिटी सज्ज आहे. आपण पाहतो की कालच्या रात्री म्हणजे आज पंचसृष्टीच्या आदल्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते. वाघ्यामुरळीचा कार्यक्रम केला जातो. अन्नदानाचा या ठिकाणी कार्यक्रम केला जातो. वाघ्यामुरळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक येत असतात. या ठिकाणी पालखी सोहळा निघत असतो. असा ह्या 7 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी सलगरा बुद्रुक येथे संपन्न होत असतो. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा तर दर्जा आहेच, मात्र पंचक्रोशीतील सर्व भाविकांची या ठिकाणी गैरसोय न होण्यासाठी या ठिकाणी ही पंच कमिटी या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा असल्यामुळे आज आपण पाहतो की मंदिराच्या समोरच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी सभागृह उभारण्याची या ठिकाणी भाविकांसाठी गैरसोय होणे आम्ही यासाठी तत्पर असणार आहोत असं सांगितलेलं आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, सलगरा.